नमस्कार मित्रांनो, प्रज्ञान अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. 16 ऑगस्टचा दृष्टिकोन आपण बघणार आहोत आज. बघा, मेन्समध्ये 2 आर्टिकल आहे. पहिलं आर्टिकल इंटरनल सिक्युरिटीवर आहे, दुसरं आर्टिकल इकॉनॉमिक्सवर आहे. त्यानंतर प्रिलिम्समध्ये 3 टॉपिक घेतलेले आहेत आपण. E3 ग्रुप काय आहे, जो न्यूजमध्ये आहे, खीरगड नदी, आणि त्यानंतर मोदींनी काल एक योजना अनाऊन्स केली, प्रधानमंत्री विकसित भारत योजना. ती योजना काय आहे? ठीक. तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुढे जाण्या अगोदर. बघा, आता मग हे आर्टिकल आहे, जे 1 नंबरचं आर्टिकल ते बघणार आहोत आपण. दी पॉलिटिक्स ऑफ इन्सर्जन्सी अँड द डिक्लाइन ऑफ नक्षलिझम. मित्रांनो, हा पॉईंट इथे एक लक्षात घ्या. हे आर्टिकल जे लिहिले ते M.K. नारायणन यांनी लिहिलेलं आहे. हे कोण आहे? तर ते आपले फॉर्मर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे. म्हणून त्यांनी जे पॉईंट सांगितले ते खूप महत्त्वाचे, डायरेक्टली कोट करता येतील तुम्हाला. पेपर 3 मध्ये इंटरनल सिक्युरिटीचे जे पॉईंट आहे त्यामध्ये हे महत्त्वाचं आहे, नक्षलिझम आणि इन्सर्जन्सी. तर बघा, फुटीरतावादी बंडखोरीचे राजकारण आणि नक्षलवादाचा रास, असं जर मराठीत आपण ट्रान्सलेट केलं तर होईल. बघा, जागतिक स्तरावर दहशतवाद अजून जिवंत आहे. आपल्याला माहिती आहे की नॉर्थ आफ्रिका असेल किंवा वेस्ट एशिया असेल, इथे जागतिक दहशतवाद आहेच अजून. त्यानंतर अफगाणिस्तान पाकिस्तानचा जो पट्टा आहे आणि त्याचेच मग इफेक्ट आपल्या जम्मू काश्मीरमध्ये देखील दिसतात. ठीक आहे. आयसिस आणि अल कायद्यासारखे जे गट आहेत ते अजूनही सक्रिय आहे. लोन वुल्फ अटॅक, लोन वुल्फ हल्ले ज्याला आपण म्हणतो. लोन वुल्फ अटॅक म्हणजे काय? एकटाच एक व्यक्ती जो त्याचं मिशन घेऊन आलेलो असतो कोणत्याही देशामध्ये, आणि तो एकटा ते अटॅक कॅरी आउट करतो. जसं की आपण काही वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी युरोपमध्ये काय व्हायचं की तो ट्रक ड्रायव्हर असायचा आणि कुठंतरी एक पब्लिक फंक्शन चालू आहे आणि ती ट्रक डायरेक्ट त्या पब्लिकमध्ये तो घालायचा. ठीक आहे. मग जेणेकरून 15-20 असे किंवा मग जास्त मृत्यू व्हायचे आणि मग एक टेरर निर्माण व्हायचा. AIR आधारित दहशतवादामुळे जैविक शस्त्रास्त्रे वापरली जाण्याचा धोका आहे. ठीक, ज्याला आपण बायोटेररिझम म्हणतो, ते देखील वापरण्याचा धोका आहे. भारतात सध्याची परिस्थिती बघा काय आहे. दहशतवाद आणि नक्षलिझम आपण दोघांना जर कम्पेअर केलं तर आपल्या देशामध्ये नक्षलवादाचा जो धोका आहे तो जास्त आहे. ठीक आहे. आणि या आर्टिकलमध्ये हेच सांगितलंय की मग नक्षलवादाचा जो धोका आहे, नक्षलवादाचं जो काय म्हणू आपण त्याला प्रेरणा आहे, ती वैचारिक एक प्रेरणा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी असे संकेत दिलेले आहे की 2026च्या मध्यापर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन केले जाऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं आहे. 1970 आणि 90च्या दशकात देखील एक अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की नक्षलवाद हा पूर्णपणे नष्ट होईल, पण तसं काही झालेलं नाहीये. म्हणून आत्ताचं जे काही इंडिकेशन आहे ते आपण एक थोडे काय म्हणू की पिंच ऑफ सॉल्टने घ्यायचे. प्रथमच अधिकृत दृष्ट्या नक्षलवाद संपेल असं जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटकडनं. त्यानंतर बघा, नक्षलवादाचा उदय व ऱ्हास. मग उदय कसा झाला तर 60 ते 70च्या दशकामध्ये तुम्हाला माहिती की नक्षलबारी नावाचं जे विलेज आहे तिथून या सगळ्या मुवमेंटला, नक्षलवादाच्या चळवळीला सुरुवात झाली. मग यांचे प्रेरणास्थान कोण होतं तर माओ होता, जो चीनचा होता, हो ची मिन्ह व्हिएतनामचा, ची गुवेरा क्युबाचा. हे ते 3-4 जे लोक होते ते यांचे प्रेरणास्थान होते. पण सगळ्यात महत्त्वाचं माओ हा त्यांचा प्रेरणास्थान होता. तर माओचं एक जे काही वाक्य आहे ते वाक्य यांना खूप भारी वाटतं नक्षलवाद्यांना, की दी पॉवर रन्स थ्रू द बॅरल ऑफ गन. म्हणजे काय, ज्याच्या हातात बंदूक आहे त्याच्याकडे पॉवर आहे, किंवा बंदुकीच्या गोळीपासूनच पॉवर निर्माण होते, असं त्यांचं म्हणणं होतं. तर नेते स्टार्टिंगला कोणते होते बघा, हा स्टॅटिक पॉईंट आहे, तुम्हाला महत्त्वाचा आहे तो GS3 साठी. चारू मुजुमदार, कानू सन्याल, सत्यनारायण सिंग आणि कोडामपल्ली सीतारामय्या. स्प्रिक थंडर ओव्हर इंडिया या क्रांतीच्या हाकेमुळे बुद्धिजीवी, युवक, आदिवासी आणि शहरी गरीब या चळवळीकडे आकर्षित झालेला होता. तेव्हाच सांगतोय मी, 1960-70 मध्ये बुद्धिजीवी, युवक आणि आदिवासी किंवा मग शहरी गरीब. पण आता तशी परिस्थिती नाहीये. ही जी काही चळवळ आहे ती पूर्णपणे आता विलग झालेली आहे. ती एकदम काही ज्या लोकांचे एकदमच हितसंबंध आहे, ट्रायबल लोकांचे, त्यांच्यापूर्वीच ती मर्यादित राहिलेली आहे, किंवा ज्या ऑब्जेक्टिव्हने ही मुवमेंट सुरू झालेली होती ते ऑब्जेक्टिव्ह त्यांचं राहिलेलंच नाही. आता ते ऑब्जेक्टिव्ह कुठेतरी हरवलेलं आहे. फक्त चळवळ जिवंत ठेवायची म्हणून ही चळवळ जिवंत राहिलेली आहे. मैचा ऱ्हास कशा पद्धतीने झालाय बघा. चळवळ अविचारी हिंसाचारात परिवर्तित झालेली आहे. म्हणजे ज्या वैचारिक दृष्टीने सुरू झालेली होती तो विचार आता राहिलेला नाही, वैचारिक धार हरवलेली आहे. अखिल भारतीय स्वरूप आता नाहीये. जे काही ट्रायबल पॉकेट्स आहे, जे घनदाट जंगल आहे, तिथंच फक्त ही चळवळ राहिलेली आहे. मुख्यतः छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या जंगलाच्या भागापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. आणि 2018 नंतर नेतृत्व संघर्ष निर्माण झाला आणि त्यानंतर पुन्हा यांची ताकद कमी झालेली आहे. बघा, अलीकडच्या ज्या मोहिमा 2024 आणि 2025च्या काही ज्या चळवळी झालेल्या आहेत, मोहिमा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये बरंच आपल्या सिक्युरिटी एजन्सीला यश भेटलेलं आहे. हजारो नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.
आणि सीपीआयएम म्हणजे कोण? सीपीआयएम सीपीआयएम नाही म्हणायचं, सीपीआय माओइझम म्हणायचं. ठीक आहे, सीपीआयएम कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट ती वेगळी आहे. ठीक आहे, ती तर डेमोक्रेटिक पार्टी आहे काय म्हणू आपण भारताची. सीपीआय माओवादी जी नक्षलिझमला चालवणारी जी पॉलिटिकल पार्टी आहे ती मान्य केली आहे की फक्त 2024 मध्ये 357 जण मारले गेले, त्यात 1/3 महिला होत्या. बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही माओइझम किंवा नक्षलिझम हे वाचत असतात तर दोन्ही एकच आहे. ठीक आहे, माओ हा त्यांचा एक वैचारिक प्रेरणास्थान होतं म्हणून त्याला ते माओइझम म्हणतात, सीपीआय माओइझम. ठीक आहे, नक्षलिझम का बरं म्हणतो आपण किंवा नक्षलवाद का बरं म्हणतो? नक्षलबारी या गावापासून ते सुरुवात झालेलं आहे. मुख्य केंद्र आता सध्या कोणतं आहे तर दंडकारण्य जे जंगल आहे, मग ते दंडकारण्य जंगल कुठे येतं? बस्तार, गडचिरोली, ओडिसा व आंध्र प्रदेशातील जो काही कॉन्व्हर्जिंग पॉईंट आहे तिथे येतं. रहसाची कारणे कोणती आहेत? तर बऱ्यापैकी त्यांचा जो भूभाग आहे तो आता सिक्युरिटी एजन्सीने फ्री केलेला आहे. त्यानंतर आंतरिक वाद, जी लिडरशिप डिस्प्यूट आहे त्यांच्यात आंतरिकमध्ये, तर ते प्लस 2018 त्यांचा जो एक मेन लीडर होता गणपती, त्याला हटवलं सगळ्यांनी मिळून, आणि मग त्यानंतर लिडरशिप नेमकी कोणाकडे द्यायची त्यामुळे वाद झालेला आहे आणि त्यामुळे देखील या चळवळीचा ऱ्हास होतो आहे. भारताची रणनीती आणि जागतिक रणनीती. ठीक आहे, हे बघा नक्षलिझम जे आहे ना मित्रांनो, इंटरनल सिक्युरिटीमध्ये तुम्हाला पेपर लिहिताना काही कन्सेप्ट माहिती पाहिजे. दहशतवाद आणि नक्षलवाद, मग यामध्ये काय रिलेशन आहे? आपण असं म्हणू शकू इथं की दहशतवाद एक अम्ब्रेला टर्म आहे, मोठी टर्म आहे, आणि नक्षलवाद त्याच्या अंडर एक सब टॉपिक येऊ शकतो किंवा एक सब टर्म येऊ शकते. दहशतवाद म्हणजे त्याचं सरळ सरळ डेफिनेशन करायची झाली, सरळ सरळ मिनिंग काय तर सामान्य जनतेच्या मनामध्ये दहशत टाकणं, दहशत निर्माण करणं, भीतीची परिस्थिती निर्माण करणं. ठीक आहे, आणि मग आता नक्षलवादी देखील काय करतायत तेच करतायत. म्हणून बघा अमेरिकेचे जे काही सो कॉल्ड वॉर ऑन टेरर होतं तिथं ते खूप जास्त पद्धतीने फोर्सचा वापर करत होते, पण भारताला तसं करता येतंय का नक्षलवादाच्या विरोधात? नाही. कारण काय बघा, जे नक्षलवादी आहेत ते गावाकऱ्यांशी मिसळून राहतात असल्याने अतिहिंसक कारवाई टाळलेली जाते. सिक्युरिटी एजन्सीला पहिले कळायला तर पाहिजे की नक्षलवादी कोण आहे आणि सामान्य ट्रायबल नागरिक कोण आहे. कायदेशीर चौकटीत आणि मर्यादित पण प्रभावी कारवाई होते भारताकडनं. उद्दिष्ट काय तर लोकशाही धोक्यात येऊ नये, तसंच हिंसाचाराच्या माध्यमातून बदल घडून पाहणाऱ्यांना रोखणे. आता जे नक्षल मुवमेंट आहे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय की भारतामध्ये जी काही डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे किंवा डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे त्याला उलथून पाडणं हे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. मग आता ही नवीन टर्म आलेली बघा, आता या टर्मवर जर तुम्हाला प्रश्न जर आला तर खूप काळजीपूर्वक आन्सर द्यायचा आहे, मेन्समध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये दोन्हीकडेही. तर बघा, मूळ नक्षलवादाला ठराविक संरचना, विचारसरणी व तत्वज्ञान आहे. ठीक आहे, पण आजचे तथाकथित अर्बन नक्षल ही जी काही टर्म आहे ते शासनाच्या धोरणावर टीका करणारे बुद्धिजीवी गट आहेत. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी जसं की गव्हर्नमेंट म्हणत असतं जे बुद्धिजीवी लोक आहेत, जो शहरी भागामध्ये राहतो त्याचा या नक्षलवादी मुवमेंटशी काही संबंध नाही, पण गव्हर्नमेंट आपल्या सोयीप्रमाणे त्यांच्यावर जर टीका झाली गव्हर्नमेंटवर तर गव्हर्नमेंट या गटांना अर्बन नक्षल म्हणतं. ठीक आहे, ते आपण टाळायला पाहिजे. जर अर्बन नक्षल खरोखर म्हणजे त्या मुवमेंटशी कोणी रिलेटेड असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्यावर ते जर बघा भारताच्या डेमोक्रॅटिक प्रोसेसला विरोध करत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण फक्त सरकारवर टीका करते म्हणून त्यांना अर्बन नक्षल म्हणता कामा नये असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे एम के नारायण यांनी. त्यांची तुलना सशस्त्र माओवादी गटाशी करणे भ्रामक व धोकादायक आहे. चुकीचे वर्गीकरण झाल्यास धोरणांमध्ये चूक होऊन अधिक मोठे संकट निर्माण होईल. ठीक आहे, चुकीचे वर्गीकरण होता कामा नये, कारण मग खरे नक्षलवादी कोण आणि हे अर्बन नक्षल आपण ज्याला म्हणतो जे की सरकारवर टीका करतात, सरकारच्या धोरणांवर टीका करतात, मग ते तर खरं तर जनतेचे कैवारी असू शकतात बरेच लोक त्यामध्ये. ठीक आहे, मग आपण त्याला अर्बन नक्षलवादी या संज्ञेचा जो वापर आहे तो टाळला पाहिजे. ठीक आहे, जर खरोखर कोणी अर्बन एरियामध्ये राहून शहरी भागामध्ये न राहू या नक्षलवादी मुवमेंटला पैसा पुरवत असेल, वैचारिक सपोर्ट देत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे, आतापर्यंत तशा केसेस झालेल्या आहेत. पुढे बघा, व्यापक संदेश काय मग तर जागतिक पातळीवर AI व जैविक शस्त्रास्त्रांमुळे दहशतवाद आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये नक्षलवाद झपाट्याने घटत आहे, मात्र अर्बन नक्षल अशा सरधोपट संज्ञा वास्तवाचे विकृत चित्र तयार करू शकतात व चुकीच्या धोरणांना कारणीभूत ठरू शकतात. बघा, आता हे जे काही मी ओपिनियन सांगतोय अर्बन नक्षलचं, हे काही माझं ओपिनियन नाही पर्सनली, जे एम के नारायण आहे, फॉर्मर आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे, ते IPS म्हणून राहिलेले आहेत, सॉरी IAPS म्हणून राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचे विचार किंवा मग त्यांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. मग आता याची समरी काय असू शकते तर जागतिक स्तरावर दहशतवाद AI मुळे गुंतागुंतीचा किंवा धोकादायक होत आहे, पण भारतात एकेकाळी आदिवासी व बुद्धिजीवींना प्रेरणा देणारा नक्षलवाद आता ह्रास पावत आहे. तरी सुद्धा मतभेद व्यक्त करणाऱ्यांना चुकीने अर्बन नक्षल ठरवणे टाळले पाहिजे.
व विद्रोहाच्या सुरक्षात्मक वैचारिक पैलूचे योग्य आकलन ठेवले पाहिजे. तुम्हाला प्रश्न काय आहे मित्रांनो, किंवा मग यापण की टेकवेज काय आहे? तर भारतामध्ये सध्या नक्षलवादाचं स्टेटस काय आहे? नक्षलवाद घटत आहे का? नक्षलवादाची पाळेमुळे नष्ट होत आहे का? असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तो कशा पद्धतीने, त्याचे तुमच्याकडे प्रूफ काय आहे? ठीक आहे, हे देखील तुम्हाला विचारलं जाईल. मग त्यावेळेस तुम्ही मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स जे आहे त्याचं जे काही स्टेटमेंट आहे ते तुम्ही पेपरमध्ये लिहायचे आहे. ठीक आहे, आपण आता 2 नंबरचं आर्टिकल बघू, जे IT जॉब्सवर आहे. ठीक आहे, प्रश्न कुठे येईल तुम्हाला? GS 3 मध्ये इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न येईल बघा. ॲट क्रॉसरोड्स, संदर्भ काय आहे या आर्टिकलचा? तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपले ग्लोबल वर्कफोर्स 2% कमी करायचे ठरवलेले आहे. IT मग आता या आर्टिकलमध्ये असं सांगितलं आहे की जे काही वर्कफोर्स किंवा जगामध्ये आणि भारतातही जे काही ले ऑफ चाललेले आहे ते फक्त टेम्पररी ले ऑफ नाहीये, तर ते एका मोठ्या मूलगामी बदलाचे भाग आहेत. ठीक आहे, स्ट्रक्चरल चेंजेसचे भाग आहेत असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. बघा, भारतीय IT मध्ये ले ऑफ ही आधी मुख्यतः बाजार मंदीमुळे होत असे. आधी जो व्हायचा तो बाजार मंदीमुळे व्हायचा, पण आता जो काही आहे तो स्ट्रक्चरल आहे. ठीक आहे, म्हणून त्याचे जे परिणाम असणार आहेत ते काही तात्पुरते नसणार आहे. नास्कॉमने म्हटले की IT उद्योग हा इन्फेक्शन पॉईंटवर आहे. म्हणजे आत्ता जो पॉईंट आहे, आत्ताचा जो काही टाइम आहे तो IT क्षेत्रामध्ये एक क्रॉस रोड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कंपन्या प्रॉडक्ट अलाइन डिलिव्हरी मॉडेलकडे वळत आहे, ज्यामध्ये ग्राहक एजिलिटी, इनोव्हेशन आणि स्पीडची अपेक्षा करतात. ठीक आहे, कंपन्यांकडनं जे काही त्यांचे क्लायंट्स आहेत ते एजिलिटी, इनोव्हेशन आणि स्पीडचा अपेक्षा करतात असं आपण ज्याला म्हणू. जेणेकरून बघा, आता त्यांना एक काहीतरी सर्व्हिस बनवायची आहे, एक प्रोडक्ट बनवायचा आहे. ठीक आहे, IT मधला. तर पहिले जे 6 महिने लागायचे ते 6 महिने ते पेशन्स ठेवू शकत नाही. आता त्यांना 1 महिन्यात पाहिजे, त्यांना 2 महिन्यात पाहिजे. ठीक आहे, आणि म्हणून जे काही ह्युमन कोडिंग वगैरे चालायचं पहिले, आता त्यांना जर 2 महिन्यात आपल्याला प्रोडक्ट डिलिव्हर करायचं आहे तर ते फक्त माणसांवर किंवा ह्युमन पॉवरवर डिपेंड राहता येणार नाही, म्हणून आपण AI कडे वळलेलो आहे आता. यामुळे वर्कफोर्स रॅशनलायझेशन होऊ शकते. AI आणि ऑटोमेशन मुख्य कारण मानले जात आहे. मग आता जे काही ले ऑफ चाललेले आहे भारतामध्ये IT सेक्टरमध्ये, त्याच्यामध्ये फक्त AI हेच कारण आहे का? तर नाही. बघा, जागतिक स्तरावर युद्ध आणि अमेरिकेचे टॅरिफ यामुळे काय की डिमांड घटत आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि मेटा यासारख्या कंपन्यांनी मागील 2 वर्षात बघा जवळजवळ 1.25 लाख कर्मचारी कमी केले, ज्याचा प्रभाव भारतीय IT कंपन्यांवर झालेला आहे. त्यानंतर अजून काय की फक्त आपल्याला माहिती आहे की जे काही पहिले प्रोडक्ट जायचे किंवा मग डिमांड जायची ती फक्त IT कंपन्यांकडे जायची. आता गिग इकॉनॉमी मोठी झालेली आहे, फ्रीलान्सिंग मोठं झालेलं आहे. त्यामुळे पारंपरिक जे आउटसोर्सिंगचे कामे आहे ते या गिग इकॉनॉमीकडे जाऊ लागलेले आहेत. ठीक आहे, भारतातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर कंपन्यांसाठी थेट स्पर्धक आहेत, ज्यामुळे काही काम इन हाऊस होत आहे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणजे काय? जे कामं युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये महागत व्हायचे, ठीक आहे, ते कामं भारताकडे आउटसोर्स केले जातात. आणि जे काही आउटसोर्सिंग चालतं भारतामध्ये त्याला ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणतात. कन्सेप्ट समजून घ्यायची. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणजे काय की जे काम युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये चालायचं IT क्षेत्राचं, जे पण ते महागाचं असायचं. ठीक आहे, मग ते काम ते भारताकडे आउटसोर्स करू शकतात कमी पैशामध्ये, त्याला ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हटलेलं होतं. पण आता काय होतंय की या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरला कॉम्पिटिशन तयार होते, कुठे? भारतामध्ये देखील, युरोपमध्ये देखील आणि अमेरिकेमध्ये देखील. म्हणून त्याचा परिणाम जॉब्सवर होतोय. AIचा काय परिणाम आहे बघा, पारंपरिक IT कंपन्यांना लिनियर ग्रोथ मॉडेल आता बदलत आहेत. लिनियर ग्रोथ मॉडेल म्हणजे काय? तुमच्याकडे जास्त कर्मचारी असेल तर तुमचा महसूल वाढेल. ठीक आहे, हे झालं लिनियर ग्रोथ मॉडेल. पण तसं राहिलेलं नाही आता. AIने काय केलंय की हा जो काही सगळं मॉडेल आहे, हा सगळा फिनॉमिना आहे तो कॉम्प्लेक्स केलेला आहे. कॉस्ट एफिशियन्सी ऑटोमेशन अपेक्षित आहे ग्राहकांना आता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या आणि बेंच मॅनेजमेंट प्रभावित आहे. तुम्ही जर तुमचे कोणी मित्र किंवा तुम्ही स्वतः IT मध्ये असाल तर तुम्हाला बेंच मॅनेजमेंट काय ते माहिती असेल. नफा वर्सेस AI. बघा, आता कोणतीही जी इंडस्ट्रियल हाऊस आहे, ठीक आहे, त्याचं बेसिक जे काय चालतं ते काय नफावर चालतं. मग तुम्ही जर AI मॉडेल ऍक्सेप्ट केले आणि कर्मचारी काढले तर तुमचा नफा वाढणार आहे. ठीक आहे, सरळ आहे. त्यानंतर मिड लेवल मॅनेजमेंट जे आहे, मध्यम स्तराची समस्या आपण ज्याला म्हणू मिड लेवल मॅनेजमेंट, यांच्या सॅलरी खूप जास्त आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडे कामं कमी आहेत. ठीक आहे, मग कंपन्यांचे जे प्रायमरी टार्गेट असतात ते लोअर लेवल पण नसतात आणि हायर लेवल पण नसतात. हे मिड लेवल मॅनेजमेंट जे आहे, ज्यांची 30, 40, 50 लाख एवढी सॅलरी आहे ॲन्युअली, तर ते त्यांचं टार्गेट असतात आणि त्यांना पहिले सामोरं जावं लागतं या ले ऑफला. भविष्यातील चित्र काय असू शकतं? तर ले ऑफ तर सुरूच राहतील, हायरिंग मंदावेल, रूल बेस्ड आणि रिपीटेड जॉब जे आहेत, म्हणजे जे जॉब आहे ना, पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करायची. ठीक आहे, तर मग ते आता AI कडे जातील आणि मग ते जे रोल आहे
ते कमी होतील. फ्रेशर्सना AI मध्ये अजून संधी आहे, पण जे मध्यम स्तर आहे, मिड लेवल मॅनेजमेंट आहे, त्यांना रिस्किलिंग करणं गरजेचं आहे. IT उद्योग दरवर्षी 2 लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देतो आणि जर 10 ते 20% जर यामध्ये घट झाली या नोकऱ्यांमध्ये, 2 लाख नोकऱ्यांमध्ये, तर बघा 40,000 जे काही आहे इंजिनियर्स, त्यांना जॉब भेटणार नाही, ते अनएम्प्लॉईड होतील. म्हणून या ले ऑफने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जगामध्ये जे काही 2025 मध्ये 80,945 ले ऑफ झाले, त्यातले फक्त त्यातले 33,000 हे काही जे होते ते फक्त एका बेंगलोर शहरमध्ये होते. पुणे, मुंबई किंवा मग बाकीचे जे IT हब आहेत, हैदराबाद, याचा आपल्याकडे आकडा नाही आहे. पण 80,000पैकी जगातल्या एकट्या बेंगलोरमध्ये 33,000 आहे. ठीक आहे, मग तुम्ही समजू शकतात की हा प्रॉब्लेम किती बिकट होत चाललेला आहे. कामगार कायदे व अंमलबजावणीमुळे काय समस्या येते बघा. कर्मचारी व संघटनांची मागणी, कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाहीये. ठीक आहे, जे काही नवीन आपले लेबर कोड आलेले आहेत ते देखील इम्प्लिमेंट केले जात नाहीये. बऱ्याच कंपन्यांना एक्झम्पशन दिलेले आहेत. सामाजिक प्रगतीचे साधन, आता IT जे आहे ना बघा, IT आपण म्हणतो की 1991 नंतर काय झालं की आपली जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती सर्व्हिस लेड ग्रोथ आहे, बरोबर. आणि या सर्व्हिस लेड ग्रोथमध्ये खूप जास्त वाटा कोणाचा आहे? IT सेक्टरमध्ये. ठीक, IT सेक्टर मध्ये बऱ्याच लोकांना जॉब भेटलेले आहेत, जे आपली जी इकॉनॉमी आहे तिला प्रायमरीली ड्राईव्ह करण्याचं काम करतात, किंवा त्यांची जी बेसिक आहे ग्रोथ जी आहे इकॉनॉमी, त्या फॅमिलीची किंवा तिथे काम करणाऱ्या लोकांची, ती देखील IT क्षेत्रामुळे होत आहे. म्हणून जर असं काही झालं तर त्या लोकांवर डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे, बरोबर. आता एक व्यक्ती पुण्यामध्ये जॉब करतो, तर तो त्याच्या पुण्यामधली पण फॅमिली सांभाळतो. त्याचे आई वडील जर समजा गावाकडे राहत असेल किंवा गावाकडे एक फॅमिली राहत असेल, तर त्यांना देखील तो सांभाळतोय. त्यांचं देखील लिव्हिंग स्टँडर्ड इम्प्रूव्ह होते. म्हणून मला सांगायचं हे याच्यामध्ये की फक्त तुमचा ले ऑफ झाला तर तुम्ही एकटे त्याने प्रभावित होत नाहीये. तुमच्या आजूबाजूला जी 7-8 लोकांची फॅमिली आहे, ठीक आहे, फॅमिली, तुमची फॅमिली प्लस एक्सटेंडेड फॅमिली, सगळं यामुळे इफेक्ट होऊ शकतो. मग रोजगाराचा निव्वळ परिणाम काय बघा. नेट एम्प्लॉयमेंट निगेटिव्ह होऊ शकते. नवीन AI नोकऱ्या, IT पलीकडे उत्पादन, विमान, संरक्षण व अवकाश. मग आता तुम्ही हे शिकलं पाहिजे की नवीन जे AI जॉब्स येणार आहेत ते फक्त IT क्षेत्रामध्ये येणार आहेत का? नाही, तर प्रोडक्शनमध्ये येणार आहे, एव्हिएशनमध्ये येणार आहे, डिफेन्समध्ये येणार आहे, स्पेसमध्ये येणार आहे. उद्योगातील वाढ, आता मास जॉब्स राहणार नाहीये, तर नव्या तंत्रज्ञानावर आधारित मर्यादित रोल्स राहणार आहेत. मग आता या सगळ्या आर्टिकलचा मुख्य निष्कर्ष काय येऊ शकतो? तर TCS ले ऑफ हा काही फक्त टेम्पररी नाहीये किंवा जागतिक मंदीमुळे नाहीये, तर हा स्ट्रक्चरल चेंज आहे, स्ट्रक्चरल शिफ्ट आहे. AI ऑटोमेशन आणि जागतिक घट, GCC स्पर्धा मोठे कारण आहे. मिड लेवल कर्मचारी, बेंच स्टाफ सर्वाधिक धोक्यात आहे. कामगार कायद्याची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. भविष्यात AI ऑगमेंटेड जॉब IT पलीकडे दुसऱ्या क्षेत्रात निर्माण होतील. तुम्हाला सांगितलं मी, उत्पादन, विमान, संरक्षण व अवकाश. बघा, आता आपण आहे ना अजून एक सेक्शन ऍड केलं आहे आजपासून. ते म्हणजे की तुम्हाला 2-3 मी करंट अफेअर्सचे MCQs देत जाईल, जेणेकरून थोडंसं आणखी तुम्हाला ते महत्वाचं राहील. तर बघा, E3 ग्रुप न्यूजमध्ये आहे. तर E3 ग्रुप काय आहे हे या प्रश्नामध्ये विचारलं आहे. रिसेंटली E3 ग्रुप हॅज थ्रेटन टू रिइम्पोज सँक्शन ऑन इराण. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज आर पार्ट ऑफ E3 ग्रुप. अलीकडे E3 गटाने इराणवर निर्बंध लादण्याची धमकी दिलेली आहे. तर E3 गटाचे कोणते देश E3 गटाचा भाग आहे? तर त्याचा आन्सर आहे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी. ठीक आहे, आता सध्या जे E3 आहे ते ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आहे. ठीक आहे, पूर्वी आणखी एक E3 कन्सेप्ट होती, पण त्यामध्ये इटली देखील होता. आता तो इटली नाहीये. ठीक आहे, E3 आत्ताच्या कंटेक्स्टमध्ये फक्त इराणवर जे निर्बंध आहेत त्यामध्ये आहे. बघा, E3 ग्रुप जो आहे तो ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांना म्हटलेला आहे. हिरगड नदी न्यूजमध्ये होती, आपल्याला माहिती आहे की स्प्लॅश फ्लड्स आणि लँडस्लाईड तिथे आलेली होती. तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे? हिरगड नदी, ते विचारलेलं आहे. तर ती उत्तराखंडमध्ये आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही योजना अनाऊन्स केलेली आहे. तर त्या योजनेचा निधी किती आहे किंवा कॉर्पस किती आहे? त्याचा आन्सर आहे 1 लाख करोड. बघा, मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनाऊन्स केलेली आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू बिस्ट एम्प्लॉयमेंट जनरेशन इन प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आपल्याला इन्क्रीज करायची आहे, त्यासाठी ही स्कीम मोदींनी अनाऊन्स केलेली आहे. तिचा कॉर्पस किती आहे, निधी किती आहे? तर 1 लाख करोड आहे. तर त्याचं फीचर काय असणार आहे बघा, 15,000 रुपये वन टाइम ग्रँट टू फर्स्ट एम्प्लॉई इन प्रायव्हेट सेक्टर. म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतील त्यांना 15,000 रुपये स्टार्टिंगला दिले जातील वन टाइम. ठीक आहे, इन्सेंटिव्हाइज टू प्रायव्हेट कंपनीज टू क्रिएट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते या स्कीमचा फोकस असणार आहे. ठीक आहे, थँक्यू. आजचं जे सेशन होतं आपलं ते इथेच संपतंय. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये.